5.5 लाख शेतकऱ्यांच्या घामाचा संघ म्हणजे गोकुळ दूध संघ. गोकुळ म्हणजे कोल्हापूरचा अभिमान. पण आता याच गोकुळात बाप कोण यावरून मोठा वाद पेटलाय. महायुती एकत्र दिसते आहे, पण आतल्या आत जागेसाठी भाऊबंदकी चालूया. काही संचालक म्हणतात आम्हीच बाप, तर दुसरीकडे शेतकरी म्हणतात आम्हीच खरं मालक. गोकुळच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. वय मर्दानू, गोकुळचा बाप कोण? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणाचा महासंग्राम. यंदा महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्र आल्यानं सहज विजय होईल असं वाटत असताना आतून मात्र खतखत चालूया. ठराव दाखल करण्यापासूनच चुरस सुरू झाली बघा. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी सर्वाधिक ठराव दाखल करून आम्ही महायुतीचं थोरलं भाऊ हे दाखवून दिलं. पण भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी पलटवार केला. नाही र, भाजप हाच थोरला भाऊ. म्हणजे जागा वाटपासाठीच महायुतीमध्ये भांडण सुरू झालं. या सगळ्यात काही माजी संचालकांनी आपलं महत्व वाढवून घ्यायचं ठरवलं. शिवसेनेनं एकत्र ठराव दाखल करायचं ठरवलं होतं, पण माजी संचालक विश्वास पाटील यांनी स्वतंत्र ठराव दाखल करून आपलं वेगळेपण दाखवलं आणि हितच खरा बॉम्ब फुटला. माजी संचालक अरुण डोंगरे म्हणतात गोकुळचा खरा बाप विश्वास पाटील आहे. 30 वर्षे संचालक राहिलेले डोंगरे पाटील जोडी यांनी अनेक प्राथमिक दूध संस्थांवर पकड ठेवली. त्यामुळे नेते कुणी बी असू द्या, खरं कारभारी आम्हीच असं दाखवून द्यायचा हा प्रयत्न होता. पण आता प्रश्न पडतोय, गोकुळचा बाप एका व्यक्तीला म्हणायचं का? डोंगरे पाटील या जोडगोळीचा जरा इतिहास पाहू. या जोडीनं माजी आमदार महादेवराव माडकांच्या काळात अध्यक्षपद भोगली. सत्ता कुठं झुकते आहे हे बघून तिकडे जायचं ही कला त्यांना अवगत आहे. गेल्या वेळी सतेज पाटील यांची सत्ता येणार दिसल्यावर माडिकांना सोडून पाटलांच्या बाजूने गेली. गेल्या 5 वर्षात पुन्हा अध्यक्षपद चाकलं. आता पुन्हा वारं बदललं. विश्वास पाटील यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. डोंगरे यांनी हातात घड्याळ बांधली. म्हणजे महायुती सत्तेत आली तरी अध्यक्षपद आपल्याकडेच राहील. कसं? ही खेळी बाप हा शब्द वापरून खेळली गेली अशी चर्चा आहे. डोंगरे यांच्या विधानावरून कोल्हापूरभर टीका झाली. लोक म्हणू लागले गोकुळला उभं करणाऱ्या आनंदराव पाटील सुयेकर हेच खरे बाप, तुम्ही मधून कुठून आलात? तिकडे आमदार सतेज पाटील यांनी थेट सांगून टाकलं गोकुळचा खरा बाप हा दूध उत्पादक शेतकरी आणि माता भगिनी आहेत. त्यांच्या कष्टामुळेच गोकुळ आज इथं पोचलंय. डॉक्टर युवराज येडुरे यांनी पण हेच सांगितलं, बाप म्हणून घेण्याचा हक्क फक्त शेतकऱ्यावर. टीका वाढल्यावर डोंगरे नरमले, पण विश्वास पाटील या वादावर अजून बी मुग गिळून गप्प. तर मर्दा, सगळ्या भांडणाचा सारांश एकच, महायुतीमध्ये कोण थोरला कोण बाप हे राजकारण चालू राहील. पण गोकुळ म्हणजे कुणाची जागीर नाही. गोकुळ म्हणजे 5.5 लाख शेतकऱ्यांच्या घरातला चुलीचा पैसा आहे. जो कुणी सत्तेत येईल त्यानं हे लक्षात ठेवावं. गोकुळचा खरा मालक आणि खरा बाप फकस्त आणि फकस्त दूध उत्पादक शेतकरी, दुसरा तिसरा कोणी बी नाही. काय मर्दानू, पटतंय ना? अव पटत असेल तर व्हाय म्हणा आणि पटत नसेल तर नाही म्हणा. अव बघताय काय, हाना कमेंट